विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. गणित मैत्री परिवारमध्ये तुम्हा सर्वांचं 8वीच्या सर्व मित्रांचं पुनश्च सर स्वागत. नव्यानं जॉईन होणाऱ्या, मुळातच जॉईन असणाऱ्या सर्व मुलांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आपण प्रश्नसंग्रह बाळांनो, जून महिन्यापासून मी एकूण 450 लेक्चरचं नियोजन आहे, त्यापैकी 250 लेक्चर्स आतापर्यंत डाउनलोड होत आलेत. 8वीचा सगळा सिलेबस आपण 6 महिन्यापर्यंतचा पूर्ण करण्यात आलेला आहे. आता थोडं लवकरच आपण NNMS आणि स्कॉलरशिपच्या दृष्टिकोनातून विचार करणार आहोत. तरी परंतु 6 महिना परीक्षेला आत्मविश्वासानं सामोरं जायचं आहे. यासाठी आपण प्रश्नसंग्रह 1 8वीचा 8व्या इयत्तेचा प्रश्नसंग्रह 1 आपण सॉल्व करतो आहे. इयत्ता 8वीचा 8th स्टँडर्डचा प्रश्नसंग्रह 1 मध्ये आपण आहोत. आत्ता प्रश्नसंच शिकत असताना डायरेक्ट नव्यानं जॉईन झालेल्या मुलांना परत हार्टली विनंती आहे, गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि मग पहिल्यापासूनचे लेक्चर्स अटेंड करा. प्लीज 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 सबस्क्राईब करा. त्याचं आयकॉनसमोरचं बटन दाबा. पहिल्यापासूनचे लेक्चर्स मध्येच तुम्हाला नाही करणार. परंतु सगळ्याच मित्रांच्यासाठी आपण हा प्रश्नसंचमध्ये आत्ता कितव्या प्रश्न आलो आहे, आपण जो प्रत्येक प्रश्न एक संकल्पना आपण म्हणून बघालो आहे. आता जी पहिल्यापासून जी मुलं जॉईन आहेत त्यांनी आपण ह्याच्याकरता इथं ना, आपण आत्ता आजचा प्रश्न आहे 5वा प्रश्न आहे. आपण 5 लेक्चर प्रत्येक प्रश्नासाठी 1-1 तासाचा वापर करावला आहे. का बघा, ती संकल्पना, तो धडा आपण क्लिअर करावला आहे. आता पहिल्या टप्प्यामध्ये आपण त्या धड्यातली माहिती घेतली अभ्यासाची. आता माहिती आणि नॉलेज, ज्ञान घ्यायला आपण ज्ञान, माहितीच्या पुढची पायरी ती घेत असताना त्या लेखक मंडळाने पाठ्यपुस्तकाची रचना करत असताना असं काय रचना केलं आहे इथंपर्यंत पण आपण विचार करायचा चाललो आहे. काय प्रश्न आहे बघा. आता करेक्ट समांतर रेषा काढण्याचं स्किल तुमच्यात निर्माण व्हावं ही अपेक्षा लेखकांची आहे. हा प्रश्न त्यांनी, हा समांतर रेषा छेदिका या धड्यामध्ये तुम्ही समांतर रेषा आणि छेदिकामधला हा धडा होता बघा. समांतर रेषा आणि छेदिका हा प्रकरण दुसऱ्या प्रकरणामध्ये समांतर रेषा आणि छेदिका प्रकरण क्रमांक 2 मधला भाग बघतोय आपण. समांतर रेषा आणि छेदिका, 2 रेषांना एक रेषिका जे तिसरी रेषा छेदते तिला छेदिका म्हणतात. हां, त्या धड्यामधला समांतर रेषा आणि छेदिका व छेदिका या धड्यामधली संकल्पना स्पष्ट करून घ्यालो आहे आपण. आता प्रश्नसंचमध्ये आहोत. प्रश्नसंचमधला प्रश्न काय शिकणार आहे बघा, आणि त्याचा ह्या समांतर रेषा आणि छेदिका या धड्याशी कसा सहसंबंध येतो हा भाग आपण बघणार आहोत. याचं माहितीचं रूपांतर ज्ञानामध्ये होण्यासाठी जी स्टेपची गरज आहे ते आपण घ्यायला येत आहेत. इथं प्रश्न असा आहे, एक रेषा यल काढा, त्या रेषेपासून 3.5 अंतरावर एक असणारी एक समांतर रेषा काढा. प्रश्न कसा आहे बघा, परत एकदा लिहितो मी. तर एक रेषा, क्वेश्चन नंबर 5व्या प्रश्नाला आपण आलो येतो. प्रत्येक प्रश्नासाठी 1-1 युनिट, 1-1 लेसन घेतो आपण. त्या लेसनचा पार्श्वभूमी काय आहे, लेखक मंडळाने इथं हा प्रश्न का आणला आहे, किंवा मुलांना कोणत्या संकल्पना स्पष्ट होणे गरजेचं आहे. म्हणून प्रश्नसंच हा केवळ प्रश्नसंच म्हणून, गणित म्हणून बघू नका, नॉलेज म्हणून बघा. ती दृष्टी तुम्हाला देण्याचा हा प्रयत्न आहे. एक रेषा एल काढा, रेषा एल काढा. त्या रेषेवर, त्या रेषेपासून 3.5 अंतरावर असणारी एक समांतर रेषा काढा. 3.5 सेमी अंतरावर असलेली एक समांतर रेषा काढा. एक संकल्पना, समांतर रेषा एक संकल्पना, समांतर रेषा म्हणून आपण हे लर्न करतोय. लर्निंगच्या पण पुढे जातोय आपण, नॉलेज क्रिएशनच्या भागाकडे आता चाललो आहे आपण. काय भाग होता बघा, कसं हे समांतर रेषा काढायची आहे. मग समांतर, करेक्ट समांतर का काढायचे आहे. ह्याच्यापूर्वी ह्या लेखक मंडळींनी त्या धड्यामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी सांगितल्या होत्या, त्याचा कसा तुम्ही बघणार आहात त्याच्याकडं, हा भाग आहे. सोपा प्रश्न आहे, 1 मिनिटामध्ये संपवून मी पुढचा प्रश्न घेऊ शकलो असतो, पण नाही. तो लेसनचा लेखकांच्या अँगलनं त्या प्रश्नाकडे कसं बघायला पाहिजे, नॉलेज क्रिएशनकडे कसं जायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्या काही स्टेप्स किंवा पायऱ्या त्याने इथं दिलेत. तुम्ही समांतर रेषा असं काढू शकता, असं काढू शकता. कसं काढू शकता, एक रेषा एल काढा. ओके, एक रेषा एल काढा. एक रेषा काढली, तुम्ही मात्र पट्टीचा वापर करून काढणार आहात. हां, पट्टी घ्या आणि ह्या पट्टीनंच्या साह्यानं तुम्ही असे एक रेषा काढा. त्या रेषेच्या वरती 3.5 अंतरावर एक तुम्ही बिंदू काढा. आता नेमकं तुम्ही असं करू शकत होता. कसं, 3.5 अंतरावरती एक अंतर घ्यायचं कंपासमध्ये. हे बघा, कंपासमध्ये
ह्या रेषेवरती 3.5 अंतरावर असणारी एक रेषा काढायची आहे ना. तुम्ही हे असं एक डिस्टन्स असं करून घेऊया. ह्याला एक असं एक रेषा काढून घेतो मी ह्या रेषेवरती अशी. एक लंब रेषा काढून घेतो आणि त्या रेषेवरती ना मी 3.5ची एक खूण करून घेतो. 3.5ची 3.5 अंतरावर पाहिजे ना. 3.5ची मी आता 3.5 अंतर हे माझं बरोबर 3.5 घ्यायला लागलो तर फारच कमी होईल. मी थोडंसं तुम्हाला दिसेल मग हे तुम्ही मात्र वहीमध्ये काढताना करेक्ट 3.5 घेऊन काढणार आहात. आता एक 3.5ची ना अशी खूण करून घेणार आहे तुम्ही अशी. हे बघा इथं आली. इथं जी खूण आली इथं माझी, इथं माझं इंडिकेशन आहे. इथं हे डिस्टन्स मी 3.5 घेतलं. आता तुम्ही काटकोनी गुन्या गौंडी मोठ्या प्रमाणात वापरतो. काटकोनी गुन्या असा हे बघा, हा जो काटकोनी गुन्हा आहे तो सरळ असं तुम्ही वरती सरकवत जाऊ शकता असं. आणि मग आपण हे बघा यातून जाणारी अशी हा काटकोनी गुन्ह्याबरोबर असा सरळ नेतो आणि अशी रेषा काढतो. करेक्ट पाहिजे हां. मेजरमेंटला अतिशय महत्त्व आहे. 89 अंशाच्या कोनातून जर इमारत बांधली तर ती इमारत पडू शकते. करेक्ट हां. आणि ह्याही बाजूला आपण जर असं रेषा काढली. आता हीच रेषा, आता हा काटकोनी गुन्हा असा वाढवला. हे बघा यातून जाणारी एक रेषा काढली अशी. हे बघा हिला एम नाव देऊया. हे 3.5 अंतरावरची रेषा काटकोनी गुन्ह्याच्या साहाय्यानं असं जर वाढवत गेलो आपण वरती तरीसुद्धा ही आपल्याला रेषा काढता येईल. ही एक पद्धती. ह्यात कुठले पण अंतर तुम्ही मोजलात समांतर रेषेमधलं अंतर हे किती असणार सांगा. आता 3.5च असणार. म्हणजे समांतर रेषेमधलं अंतर सर्वत्र स्थिर असतं. समांतर रेषा ही संकल्पना शेताच्या बांधावर जर उभारलात तर शेतकऱ्यानं किंवा बैलाच्या साहाय्यानं जो पेरणी केल्या तीसुद्धा समांतर असते बघा. ठीक आहे. जरा एकदा वळला तरी तो दोन्ही बाजू वळणार आहेत. बैल जरासा हल्ला तरी. रेल्वे रूळ बघा, टर्निंगला सुद्धा डिस्टन्स सगळीकडे मात्र सारखं राहणार आहे म्हणून ते एकमेकांना छेदत नाहीत. दोन समांतर रेषामधलं अंतर सर्वत्र स्थिर असतं. ही संकल्पना तुमच्याकडे स्पष्ट होण्याची गरज होती. ह्याही पद्धतीने तुम्ही समांतर रेषा काढू शकता. नंतर समांतर रेषा काढत असताना तुम्ही अशी एक रेषा एल काढूया. अजून एक पद्धत सांगतो बघा, त्या पुस्तकामध्ये ती मेन्शन केलेली आहे. असे काढूया. ही रेषा एल काढूया. त्या रेषेवरती 2 बिंदू घेऊया. समजा मी इथं ए बिंदू घेतला, इथं बी बिंदू घेतला. आता ए आणि बी बिंदूपासून ना हे पण जास्त चांगली पद्धत. आता 3.5 अंतर, हे जे माझं 3.5 अंतर होतं तेवढ्या अंतरावरती मी ए पासून एक खूण करून घेतो. इथं ए पासून एक मी खूण करून घेतो बघा अशी. 3.5 आणि हे. आता इथं आपल्याला 2 पॉईंट्स मिळाले. 3.5 हे डिस्टन्स किती झालं सांगा बरं. 3.5 हे डिस्टन्ससुद्धा 3.5. आणि मग ह्यामध्ये मला पट्टी लावायला सोपं जाईल. एका बिंदूतून जर पट्टी लावायला लागलो आपण तर ही रेषा असं काढताना तुम्हाला हे असं वगैरे होण्याची शक्यता आहे. असं आता मात्र 2 बिंदूतून जात असताना आता ती तिरकी व्हायची शक्यता पॉसिबिलिटी फार कमी झाली. म्हणजे ॲक्युरेन्सीला परत आपल्याला मदत झाली. म्हणजे जास्ती करेक्ट आपल्याला ह्या पद्धतीने करता येईल. 2 बिंदूंची मदत घेतली आपण आणि मग आपल्याला हे जॉईन करून टाकूया. आता अशा 2-3 स्टेप्समध्ये आपल्याला हे प्रश्नाचं उत्तर पूर्ण करता येईल. अशी समांतर रेषा ही संकल्पना यातून स्पष्ट करायची होती. हे बघा असं जे पॉईंट्स येतील हे स्पर्श करून जाणारी. करेक्ट. हे 3.5 अंतर असेल, हे 3.5 अंतर असेल. इथं तुम्ही एम आणि एन असे 2 बिंदू घेऊन हे 2 जे चाप मारले 3.5 अंतरावरचे असे ह्या समांतर रेषा. समांतर रेषा तुमच्या वहीमधल्या रेषा बघा. एकदम 2 रेषा बघू नका, एकदम 3-4 रेषा बघा. म्हणजे ती समांतरता चांगल्या रीतीने तुम्हाला दिसेल. त्याच वहीमधल्या रेषा एकमेकांना छेदत नाहीत कारण त्याचं अंतर सर्वत्र स्थिर असतं. समांतर रेषा. तुम्हाला परीक्षेत प्रश्न असा येऊ शकतो की ह्या 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदलं तर त्या तिसऱ्या रेषेला टिंबाटिंबा म्हणतात. काय म्हणतात तिला. ह्या 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदलं तर काय होतं सांगा बरं. हां, समांतर रेषाने त्या तिसऱ्या रेषेला छेदिका म्हणतात. बरं, त्याच्यामुळं काय काय होतं. जेव्हा तुम्ही समांतर रेषा काढाल तेव्हा तुमच्या मनामध्ये असा एक उपजत प्रश्न तयार झाला पाहिजे. हे 3.5 अंतरावरचं होतं. आता एक तिसरी रेषा, ह्या समांतर रेषा झाल्या. आता समांतर रेषेचा भाग इथं संपतोय. तर मग तिसरी रेषा एक छेदिका काढून दाखवतो मला. इथं 2 समांतर रेषा आहेत, एक तिसरी रेषा छेदिका काढूया इथं.
आता इथं काय काय लर्न केलं तर त्याचं प्रॅक्टिकल प्रूफ हे तुम्हाला आपल्याला बघता येईल, म्हणजे ते नॉलेज क्रिएशनचा भाग होईल. बघा तर बघूया काय करता येईल. हां, एक तिसरी रेषा काढूया. हे बघा, ही एक रेषा काढतो. आता प्रॅक्टिकली काय काय बघता येईल, पण ह्यासाठी हे करेक्ट समांतर रेषा काढायचं स्किल तुमच्यात तयार झालं तर प्रॅक्टिकल करेक्ट आहे. हे प्रॅक्टिकली काय काय तपासता येईल आपल्याला. आता तुम्ही संगत कोनाबद्दल काय शिकला होता? संगत कोनाची जोडी कोणती ही क्लिअर आहे का बघा. अजून दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे संगत कोन एकरूप असतात. म्हणजे हा कोन जर तुम्ही मोजलात तर हा माझा कोन आहे बघा 70चा, हा 70चा आहे. हा सुद्धा मोजलात तरीसुद्धा प्रॅक्टिकल याचं काम पूर्ण होत जातं. हा सुद्धा बरोबर 70चा येणार, हा 70चा, हा 70चा. पण याची पडताळणी तुम्हाला करायची आहे. संगत कोन एकरूप असतात. समजा सेकंड पेअरला तुम्ही बघणार असाल, इकडं या बाजूला बघणार असाल, इथं ह्या सगळ्या संबोधना जेव्हा तुम्ही करेक्ट समांतर रेषा काढाल तेव्हा हे क्लिअर होणार आहे. हा कोन जर तुम्ही मोजायला लागलात असा, आता या बाजूनं कोन मोजा, हा करेक्ट बघा. आता या बाजूने मोजायला तर हा 110चा येतो, हा 110. तेव्हा तुम्ही ह्याचा पडताळा बघणार आहात. रेषीय जोडीतील कोणाच्या मापांची बेरीज 180 असते. रेषीय जोडीतील कोणाच्या मापांची बेरीज 180 असते. ह्याचा हा संगत कोन तुम्ही मोजला तर हा सुद्धा क्लिअरली 110चा येणार आहे. ही संकल्पना तुमची स्पष्ट व्हावी. संगत कोन एकरूप असतात. तुम्ही हा याचा विरुद्ध कोन आहे. आपण ह्या धड्यामध्ये विरुद्ध कोन सुद्धा एकरूप असतात हाही भाग बघतोय. हा विरुद्ध किरणांची जोडी, हा विरुद्ध कोन, हा मोजलात तरी हा सुद्धा कितीचा येणार सांगा बरं? 110चा येणार. ह्याचा विरुद्ध कोन तुम्ही मोजलात, हा सुद्धा करेक्ट 110चा येणार. याचा विरुद्ध कोन हा 70चा येणार, हा 70चा येणार. ह्याचं प्रॅक्टिकली प्रूव्ह आपल्याला करण्यासाठी नॉलेज हे इतक्या लेवलला असलं पाहिजे. ह्या दोन रेषा समांतर पाहिजेत, एक छेदिका असायला पाहिजे. आणि मग आपण ह्या धड्यामध्ये ज्या संगत कोन, विरुद्ध कोन, संगत कोन, इतक्रम कोन बघा, इतक्रम कोन एकरूप, इतक्रम कोन एकरूप. पण आंतरकोन बघा, आंतरकोन एकरूप आहेत का बघा? नाहीत, आंतरकोन पूरक असतात. ह्या संकल्पना आपल्या सदृढ झाल्या पाहिजेत. यासाठी एखादं प्रॅक्टिकल वर्क तुम्हाला करायचं आहे. हे प्रॅक्टिकल वर्क, प्रॅक्टिकली दोन समांतर रेषा काढा. पण समजा तुम्ही समांतर रेषाच काढू शकला नाहीत, समजा त्या पहिली रेषा तुम्ही अशी काढली, दुसरी रेषा थोडीशी अशी तिरकी काढलात, तर इथले संगत कोन एकरूप येणार नाहीत. संगत कोन असणार आहेत, वितक्रम कोन असणार आहेत, आंतरकोन असणार आहेत, पण ते एकरूप असणार नाहीत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. लक्षात घ्या बघा. हे नॉलेज, हे ज्ञान तुमचं तिथपर्यंत पोहोचावं अशी ह्या संकल्पनेचा मुख्य हेतू आहे. प्रॉब्लेम सेट केवळ गणित म्हणून बघू नका, नॉलेज म्हणून बघा. एकदा प्रॅक्टिकली करायला सुरुवात करा, गणित सोपं वाटायला लागेल. उगाच पाठ नका करू. संगत कोन एकरूप असतात, संगत कोन आंतरकोन एकरूप असतात, आंतरकोन पूरक असतात, वितक्रम कोन एकरूप असतात, नका करू. एकदा बघा ना, आयुष्यभरासाठी ते उपयोग पडेल. 8वीमधला भाग आहे, 9वीमध्ये लागणार आहे, 10वीमध्ये लागणार आहे. आणि करस्पॉन्डिंग टेस्ट, ह्या सगळ्या टेस्टमध्ये तुम्हाला इंटरेस्ट निर्माण होणार आहे. म्हणून समांतर रेषेची करेक्ट रचना कशी कराल ही संकल्पना लेखक मंडळीने योग्य ठिकाणी काढलेली आहे आणि मग ह्या गोष्टीचा विचार करायला सांगितले. आलं लक्षात? ह्याला म्हणायचं नॉलेज क्रिएशन पॉईंट. ज्ञान समृद्धी कसं कराल. समजा 3.5च्या ऐवजी 2.5 विचारलं तर 2.5 अंतरावरती अशा दोन खुणा करून घ्यायच्या, समांतर रेषा काढायची. 4 दिलं तर त्याच्यावर सुद्धा आपल्याला समांतर रेषेची रचना करता येईल किंवा समांतर रेषा आपल्याला काढता येतील. आणि हा अटॅच्ड भाग, त्या धड्याच्या अनुषंगाने असणारा सर्व भाग आपल्याला तो शिकता येईल, असा भाग होता. तुम्हाला 6माही परीक्षेमध्ये याच्यावरचा प्रश्न हे जेव्हा झाले ते तेव्हा संगत कोनाची एक जरी कोन तुम्हाला दिला असला यातला, तर उरलेले सगळे कोन शोधता आले पाहिजेत. एक कोन ह्यातला दिला, समजा 2 समांतर रेषा सांगितल्यानंतर हे एवढ्या चांगल्या रीतीने झालं पाहिजे. हे बघा, ह्या 2 समांतर रेषा दिल्यात आणि उरलेले सगळेच्या सगळे कोन शोधा म्हटलं तर ते आपल्याला ह्या 2 रेषा समांतर असतील आणि असं त्याने दिले. समजा असं एक छेदिका दिली, 2 रेषांना तिसरी रेषा जेव्हा छेदते तेव्हा तिला आपण छेदिका म्हणतो, नॉट राधिका, छेदिका. ओके. तर इथं समजा हा कोन एक 60 अंशाचा आहे. तर हे सगळेच कोन आपल्याला CDEFGH हॅपीली हाताळता आले पाहिजेत. हे नॉलेज, हे त्याचं ॲप्लिकेशन हॅपीली सहज शोधता आले पाहिजेत. ह्या 2 रेषा समांतर आहेत म्हणजे ह्याचा संगत कोन हा कितीचा असणार सांगा? 60चा असणार. ओके. परत हा 60चा आहे म्हणजे हा त्याचा विरुद्ध कोन, हा सुद्धा 60चा असणार. हा त्याचा विरुद्ध कोन बघा, हा सुद्धा 60चा असणार. झाले 4 कोन झाले.
बोला आता पुढच्या कोणासाठी काय करणार आहात? बोला काय करूया? 4 झाले. आता 4 कोण कसे काढणार? येस. हां, व्हॉट इज व्हॅल्यू, व्हॉट इज a + 60? शुअरली 180 डिग्री. कारण रेषी जोडतील कोण पूरक असतात. हे जे 2 कोण आहेत, हे 2 कोण रेषी जोडतील जे कोण आहेत, हे दोन्ही कोण पूरक असतात बाळांनो. त्यामुळं यांच्या मापांची बेरीज a + 60 बरोबर 180 अंश. बरोबर ना? ह्या दोन्हीची बेरीज 180 असणार. ह्या दोन्हीची त्यातला हा 60चा आहे, म्हणजे a येणार आहे 180 - 60, म्हणून याचं उत्तर येणार आहे 120. 120. आता एफ कितीचा होणार बघा? करेक्ट, संगत कोण आहे? 120चाच असणार. त्यानंतर ह्याचा विरुद्ध कोण बघा? कितीचा येणार? 120चाच येणार. परत याचा विरुद्ध कोण आहे बघा? हा 120चा येणार. पुन्हा पडताळा करून घ्या. 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता निर्माण होणारे संगत कोण छेदिकेच्या एकाच बाजूचे, छेदिकेच्या दुसऱ्या बाजूचे, छेदिकेच्या दुसऱ्या बाजूचे, त्यांचे व्युत्क्रम कोण झेड अक्षरावरचे एकरूप. पण आंतरकोन एकरूप नाहीत. एक विशाल कोण आहे, एक लघु कोण आहे, एक विशाल कोण आहे, लघु कोण आहे, एकरूप नाहीत. पण बघा दोघांचं बेरीज हे 180 आहे. रेषीय जोडतील कोण जसे पूरक असतात तसेच आंतरकोनसुद्धा पूरक असतात. ही संकल्पना मनापासून सदृढ झाली पाहिजे, समजली पाहिजे, ती डायजेस्ट झाली पाहिजे. त्याचा उपयोग करून आपल्याला त्याच्या ॲप्लिकेशनवरती बरेचसेच डिपेंड आहे बाळांनो. 9वी 10वीमध्ये सुद्धा ही संकल्पना पुन्हा आपल्याला वापरावी लागणार आहे. असा हा भाग आपल्याला केवळ समांतर रेषा काढलो, मी एक रेषा काढलो, कुठेतरी खून केलो आणि रेषा काढलो असं नाही. त्याचा अर्थ लक्षात घ्या, त्याच्या पुढं जावा. ही समांतर रेषा आपल्याला कशासाठी आहे, काय उपयोग होतो, याच धड्यामध्ये ह्या संगत कोण, आंतरकोन, व्युत्क्रम कोणाची ओळख आपल्याला का करून दिल्या. तुमच्यामध्ये अशी उजळता तयार झाली पाहिजे. अरे वा, 2 समांतर रेषा, तिसरी छेदिका काढून बघूया, कोण मोजून बघूया. हे 60-70चे नाहीत तुमच्या, समजा 65-80 असं काही 81-82 असं येईल ना. समजा हा 61चा येईल, तर 61चा झाला तर हे किती होणार सांगा आता? समजा हा 61चा असेल तर हा पण 61चा असणार आहे. हा कितीचा असणार सांगा बरं? हा 119चा असणार आहे. बरोबर का बघा? 61 बरोबर का बघा? हा पण 119चा होणार आहे. हा 61, हा 61, हा 1 न कमी होणार, 119, 119 असं ऑड आलं. 61, 63, 62, 64 असं येईल ना. येऊ दे की. तुम्हाला समजावं म्हणून मी राऊंड फिगर घेण्याचा प्रयत्न केला. 61 आलं, 71 आलं तरी ते तुम्हाला कळावं असा भाग होता इथं बघा. जेव्हा तुम्ही नॉलेज क्रिएशनच्या भागाकडे जाता आणि जेव्हा मग असं म्हणलं जातं, समजा असा येतो प्रश्न, हे बघा असा प्रश्न परीक्षेमध्ये येतो. बाकीचं काही नाही, फक्त हे असं दिलेलं आहे. हे बघा, हे 70 आहे आणि त्याने हे बाकी ह्या 2 असं हे काही नाही, तर असं दिलं आहे. आता तुम्ही तुमच्याकडं ॲप्लिकेशनचा भाग कसा शिकायचा आहे बघा. समजा हा 70 आहे आणि हा 111 अंश आहे आणि असं विचारलं, ह्या 2 रेषा समांतर आहेत का? चला, हे 2 कोण कुठल्या प्रकारचे आहेत सांगा आता? हा कोण आणि हा कोण संगत कोण आहे का? नाही. आंतर कोण आहे का? संगत कोण आहेत का? हा आणि हा कोण नाही आहे. व्युत्क्रम कोण नाही आहे. कसले कोण आहेत? आंतर कोण आहेत ना? येस. मग त्यांची बेरीज करून बघूया. किती आले सांगा? 181 आलं. 181 नाही चालणार, 180च पाहिजे. म्हणून हे L आणि M ह्या 2 रेषा समांतर नाहीत असं आपल्याला उत्तर लिहावं लागेल. हे त्याच्या क्षमता झाल्या पुढच्या. म्हणजे समांतरता ही संकल्पना आपल्याला इथंपर्यंत शिकायची आहे, इथंपर्यंत क्रिएट करायची आहे, अशी लर्निंग प्रोसेस आहे. असं म्हणून प्रत्येक गणिताला एक संकल्पना म्हणून आपण रिवाईज करतो आहे, जेणेकरून नवीन बघणाऱ्या मुलालाही तो भाग ओळखीचा वाटावा, समजावा अशी अपेक्षा आहे. ठीक आहे बाळांनो, मग नवीन संकल्पना नवीन तासाच्या वेळेला करूया. आज आपण इथं थांबूया. 8वीच्या मित्रांसाठी धन्यवाद, मोठ्या प्रमाणात जॉईन होत आहे. 8वीच्या मित्रांनो, हार्डली रिक्वेस्ट करतो आहे तुम्हाला की गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा. पहिल्यापासून त्या आयकॉनचं बटनचं क्लिक करा. पहिल्यापासूनचे लेक्चर अटेंड करा. आधीमध्ये लेक्चर्स एवढे चांगल्या रीतीने समजणार नाहीत. फार छान रीतीने आपण तो भाग पूर्ण करत नेलो आहे. NNMS आणि स्कॉलरशिपसाठी सुद्धा पालकांचे आणि मुलांचे फोन आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा जरा सामायिक प्रिपरेशन करूया. पोर्शन काय फारसा राहिला नाही आहे, पुढचे पण बरेचसेपैकी धडे संपत आहेत लवकरच. तुम्ही शिक्षणाच्या प्रवाहात आला, उगाच फार पुढं जाण्याचा अर्थ नाही. तुम्हाला सगळ्यांना घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे. मग थोडं NNMSच्या दृष्टिकोनातून NNMSची परीक्षा पण जवळ येते, सामायिक परीक्षा पण जवळ येते. आपण अभ्यास आणि परीक्षेच्या पाठलाग करूया. पालक बंधू भगिनींना हार्टली रिक्वेस्ट आहे
की मुलांना व्हॉट्सअपची व्यवस्था करून द्यावी, पण मुलं अभ्यासात आहेत का बघणं हेही तुमचं काम आहे. त्या व्हॉट्सअपचा उपयोग, यूट्यूबचा उपयोग अभ्यास करण्यासाठी व्हावा, यासाठी पालक बंधू भगिनींचं सहकार्य हवं आहे. पुन्हा एकदा धन्यवाद. गणित मैत्रीला सबस्क्राईब केलं की ताबडतोब सगळे लेक्चर्स तुमच्याकडे येतील, तुम्हाला शोधावं लागणार नाही. त्यासाठी हार्टली रिक्वेस्ट करतो आहे पुन्हा एकदा 8वीच्या मित्रांना. विशेषतः मोठ्या प्रमाणात जॉईनर आहेत, पण सबस्क्राईबची संख्या मला कमी पडत्या. माझं मूल्यमापन सबस्क्राईबवरती होतं आहे, त्यामुळे सबस्क्रायबर्स किती आहे त्याच्यावर डिपेंडच असतं. ते यूट्यूबवाल्यांच्याकडून सारखी इंटिमेशन येत राहते तुमचे सबस्क्राईब कमी. हार्टली म्हणजे सबस्क्राईब केलात तर तुम्ही माझ्याबरोबर आहात, आमची एनर्जी वाढवाल, आमचा उत्साह वाढवाल. अधिक अंतःकरणापासून तुमच्यापर्यंत गणित पोहोचवण्याचा आम्ही तमाम प्रयत्न करू. ओके बाळांनो, ठीक आहे.